नमस्कार मंडळी, आज आमच्या ताई चुलीवर करणार आहेत व्हेज पटियाला। काय काय भाजी घेतली ताई तुम्ही? गाजर किसून घेतलाय, कांदा बारीक चिरलाय, लसणाची पात सुद्धा घेतली आहे, शेतामध्ये होती ती। शिमला मिरची चिरून घेतली बारीक, आणि फ्लॉवर थोडासा किसून घेतला असा, आणि कोबी बारीक चिरून घेतलाय, आणि टोमॅटो ग्रेव्हीसाठी, आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे। आणि ह्याच्यात तेल टाकून पेस्ट टाकली। आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली। आता ह्या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या चुलीवर। बघा ताई आता आमच्या चुलीवर सगळ्या भाज्या परत आहेत। कोबी टाकले, आता गाजर, टोमॅटो, सगळ्या मिक्स भाज्या। थंडीच्या दिवसात भाज्या खूप स्वस्त असतात। थोड्या भाज्या आमच्या शेतातल्याच आहेत, शेतातलं आहे थोडं थोडं, आणि थोडं विकत आणलेलं आहे। चुलीवर पटकन स्वयंपाक होतो। मीठ टाकलंय बघा, फक्त भाज्याच टाकल्यात, आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवणार आहेत त्या। आता फक्त ते शिमला मिरची, कोबी, गाजर, फ्लॉवर ते सगळं भाजून घेतलंय कढईमध्ये। वाटाणा टाकला, आता ह्या पूर्ण भाज्या शिजवून घ्यायच्या, वाफ बसून घ्यायच्या, मीठ टाकून वाफ बसून घ्यायच्या। सुहाना गरम मसाला पॅकेट, थोडं गरम मसाला टाकायचा आहे, जे आपल्या घरी असतील ते गरम मसाला कोणताही असला तरी चालेल। आमच्याकडे हाच होता म्हणून आम्ही हा टाकलाय। भाज्यांमुळे छान चव येते गरम मसाल्याची। आता हे झाकून वाफ बसवायचं, झाकून ठेवायचं ना। आता झाकण वाफ बसू द्यायला झाकून ठेवले, झाकण काढलं, भाजीला पूर्णपणे वाफ सुटले। इतका भारी वास यायला लागलाय ना, तोंडाला माझ्या आताच पाणी सुटलंय, कारण मी ह्याच्या आधी कधीच भाजी खाल्ली नाही। पहिल्यांदाच ताई बनवतात ते, आणि मी पहिल्यांदाच खाणार आहे। आणि मला ही भाजी येत नाही, त्यामुळं मी कधी केली पण नाही। आता त्या काय करणार ताई तुम्ही? पापडामध्ये भरायची त्याची भाजी। पापड तयार आहेत। काय करायचं पापडाचं? भाजी गरम गरम थंड व्हायला ठेवायची, ती पापडामध्ये भरायची। पापडावर पाणी घेतलंय, असं पापड भिजवायचा। आणखी पापड नरम होण्यासाठी असं पाणी लावून साईडला ठेवलेत, म्हणजे ते नरम होतात, म्हणजे ते फोल्ड करायला येते भाज्या भरायला। ते कडक असतात ना, त्यामुळे पाणी लावायचं त्याला। भाजी मधोमध भाजी भरायची, आणि असं फोल्ड करायचा, साईडला पाणी लावायचं, परत ते बंद करायचं, परत पाणी लावायचं। हे तेल टाकले तव्यात, आणि हे रोल आता तव्यात भाजायचे। बघा भाजून घ्यायचंय, कसं छान भाजलंय। तेल टाकलंय तव्यामध्ये, आणि असं तळल्यावर कसा पापड होतो तसा झालाय। आतमध्ये भाजी आहे बघा। आता आम्ही असे रोल करून घेतो, सगळे राहिलेल्या भाजीचे रोल करून घेतो तव्यामध्ये। बघा हे खरपूस भाजले ताईने, कलर त्याला आलाय, क्रिस्पी छान झाले। असेच सगळे करून घेतो आम्ही, असे सगळे रोल भाजून घेतले ते बघा असे। आता ग्रेव्ही करणार आहे ताई, असे तुम्ही पण भाजून घ्या। कांदा भाजून घ्यायचा, कांदा भाजायला लागलाय, चुलीला कसा जाळ लागलाय बघा।
आई आता टोमॅटो टाकतात, मसाला टाकतात ते आलं, हिरवा मिरची, हां हिरवी मिरची, आलं, लसूण. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी वापरायची त्यामध्ये. हां थोडी मिरची आणि थोडी मिरची पावडर खूप छान टेस्ट होते म्हणून हिरवी मिरची पण टाकली आहे. हां म्हणजे ह्याच्यात मिरची पावडर पण टाकणार. त्या हिशोबाने हिरवी मिरची घ्यायची. मग आता ह्याच्यानंतर मिरची पावडर. हां टोमॅटो टाकायला लागलेत ताई. टोमॅटो एकच होता आमच्या घरात, आठवड्याचा एकदाच बाजार भरला जातो. आता टोमॅटो संपलेत त्यामुळे टोमॅटो कमी आहेत. तुम्ही भरपूर टाकू शकता, 2-3 टोमॅटो टाकू शकता. एकच टोमॅटो आहे म्हणून एकच टाकलाय. आता सध्याला आमच्याकडचे घरातले टोमॅटो संपलेत. मिरची पावडर. ताई कच्चे टोमॅटो टाकलेले नाही चालत ना, पिकलेलेच लागतात. कच्चे टोमॅटो भरपूर आलेत रानामध्ये, पण ते पिकलेले नाही आहेत अजून. त्याशिवाय त्यांचा रस नाही निघणार. त्यामुळे कच्चे रानात भरपूर आहेत पण नाही आहेत. एकच टोमॅटो पिकलेला, तो पण बाजारात आणलेला आहे म्हणून एकच टोमॅटो टाकलाय. आता काय टाकायला लागलाय ताई? ते ग्रेव्हीसाठी घटसर पण यावं त्यासाठी थोडंसं बेसन पीठ टाकायचं आपण. बेसन पीठ 2 चमचे. हां 2 चमचे. 2 चमचे बेसन पीठ घेतलंय ग्रेव्ही घट्ट व्हावी म्हणून, आणि ती जरा तेलात भाजून घ्यायची. साईडला मसाला करायचा आणि एका साईडला ते बेसन भाजून घ्यायचं. खरपूस असं बेसन भाजून घ्यायचं, त्याचा थोडासा कच्चापणा निघून गेला पाहिजे. आता बेसन पूर्ण भाजलंय. थोडंसं ताई मीठ टाकणार आहेत. मीठ टाकून हे झाकून ठेवायचं. आता मसाला मिक्स करायचा त्या बेसनमध्ये आणि मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं. मीठ टाकलं पाहिजे. ग्रेव्ही पुरतं मीठ टाकलंय. भाजी मीठ टाकलंय, ग्रेव्हीसाठी टाकायचं. आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं त्यात. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं 2 चमचे. हो 2 चमचे एवढं, म्हणजे मसाला ओला होईल एवढं टाकायचं. ओलं व्हाय ते ह्याच्या चुली आत मसाला करपेल ना म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. झाकून ठेवून वाफ बसू द्यायची. तेल सुटलंय भाजीला. आता ह्यात काय करायचं आहे, भाज्या मिक्स करायच्या आणि नंतर पाणी टाकायचं. त्या रोलमध्ये भरलेल्या उरलेली भाजी आहे, ती भाजी मिक्स करायची. आधी आपण वाफून घेतलेली गरम मसाला टाकून ती भाजी मिक्स करायची. आता हलवून घ्यायचं आणि पाणी ओतायचं ना. ग्रेव्हीसाठी जेवढी ग्रेव्ही तेवढंच पाणी ओतायचं आणि ह्याला उकळी आली की झाकून ठेवायचं. ह्याला आता भाजी शिजायची काय गरज नाही, कारण आपण भाज्या वाफवून घेतल्यात. पहिल्याच भाज्या वाफवून घेतल्या त्यामुळे भाजी शिजायची काही गरज नाही. उकळी आली की झाकण ठेवून छान अशी ग्रेव्हीला उकळी आली. आणि हे ना जेवताना कट करून वरनं ग्रेव्ही ओतायची. हे बघा व्हेज पटियाला कालवण, त्याचे रोल खाली ठेवायचे आणि वरनं ग्रेव्ही ओतायची. कांदा घेतला खायला, चपाती आणि गरम गरम खिचडी भात. या जेवायला. कसा आवडला व्हिडिओ? व्हेज पटियाला भाजी तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.